ह्या गावचं राजकारण कसं आहे आणि कुणाच्या ह्याच्यात चालतं येईल? इथं सगळं विकासराव माने, भया माने, आंबोमध्ये यांचं सगळं म्हणजे आता राजकीय सगळा पोट त्यांच्याच ह्याच्या ताब्यात आहे. तर आमच्या गावात विकास कामं एवढी झालेली आहेत की शंका काढण्यासारखं काहीच नाही. संपूर्ण आमच्या गावाला आता या 2 वर्षात पूर्ण आमच्या गावाला कायापालट होणार आहे दादांच्यामुळं. तर आबांची चर्चा आहे आणि आबा आमच्या गावचं बाच आहेत आणि आबासनी मांडणारा एक वेगळा गटच आहे. होय. त्यामुळे आबासने आमच्या गावात एक 50% मतं पडतं. सत्यजित आबा का बरं आबा पाहिजे? नवीन चेहरा. नवीन चेहरा. आबा म्हणजे गद्दारी आबांनी केलेला नाही. खालचं कोण आहे बघायचं, वर कोण आहे तेच बघा. आम्ही धैर्यशील माने यांना तर कमीत कमी 80% मतदान आंबोमध्ये. आबा जिथे मानेगड तिथं विषय गटाचा विषय आहे आम्हाला. ठीक आहे. गोकुळ सोबत गोकुल. दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 9:30 पावणे 10ची वेळ आणि आम्ही आता हा रूट करून कोल्हापूरला जात होतो. या बाजार कट्टा ना बाजार कट्ट्यावरती शिवाजी चौकामध्ये अंबप गावामध्ये मी आता इथं बसलेलो आहे. अंबप गाव हातकणंगले तालुक्यामधील या गावामध्ये जवळपास 6,500 ते 7,000 मतदान आहे आणि या इथं बसलेले लोक आहेत. या लोकांच्याकडून आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून आपण संवाद साधणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय वातावरण एकंदरीत ह्या मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर इथं ह्या गावचं राजकारण कसं आहे आणि कुणाच्या ह्याच्यात चालतं येईल? इथं सगळं विकासराव माने, भया माने, आंबोमध्ये यांचं सगळं म्हणजे आता राजकीय सगळा पोट त्यांच्याच ह्याच्या ताब्यात आहे आंबपचा संपूर्ण. आणि धैर्यशील दादांच्याकडं आमच्या आंबपचं पूर्ण मतदानाचं हे आहे. किती गावात मतदान? 6,500 ते 7,000. हो 6,500. तरी इथनं कसं होईल? आम्ही तर संपूर्ण म्हणजे काल परवा आमच्याकडे 2 मेळावं झालं. ह्या ह्यानं जर म्हणायचं म्हटलं तर 80-20 होईल. 80-20 कुणी मेळावा घेतला होता? भैयासाहेबांनी आणि दादासाहेबांनी. विकासराव माने आणि विजयसिंह माने जिल्हा बँकेचे ते संचालक आहेत, कोल्हापूर जिल्हा बँकेचे. आणि जनस्वराज पक्ष यांच्यामार्फत ते संचालक आहेत तिथे जिल्हा बँकेला. काय आदेश काय बाकी काही नाही, फक्त धैर्यशील दादा एवढंच. हो नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं? नामदेव गायकवाड. काय सांगतात? म्हणतात 80-20 मधील म्हणतात. बरोबर आहे, 100% बरोबर आहे. एवढं एवढं 80-20. आम्ही धैर्यशील माने यांना तर कमीत कमी 80% मतदान आंबोमध्ये. आबांना इथनं किती होईल? काय आबांना एक 10% आणि 5 आणि शेट्टी साहेबांनी पण एक 10% होईल. असं 80% आम्ही मतदान घेणार. का बरं एवढं त्यांना? आमचे विजयसिंह माने बाळासाहेब काम आणि विकासराव माने दादा आमचे यांच्या तलाव्याच्या कामासाठी पैसे मंजूर झाले. आमचे हनुमान मंदिर आहे त्यांच्यासाठी मंजूर झाल्या. आपल्या हे शिवाज चौक ते मनपाळ रोड धैर्यशील दादाने धरला आहे. अशी भरपूर कामं धैर्यशील दादाने अंबामध्ये केलेले आहे. हो. मानेंनाच का? मानेंचं काम इथं मंजुरीची कामं जी आता आहेत आम्हाला ह्या 4 महिन्यातली, हे तलाव्याचं काम एक आहे. पाण्याची टाकी, फिल्टर हाऊस परत डबल आम्हाला मंजूर झालेलं आहे. वाढीव क्षेत्र दादानीच आम्हाला त्यांच्या काय म्हणताय तुम्ही त्याला, ती जल कुठले आहे ते त्या माध्यमातून कमीत कमी आमच्या गावाला जलप्रकल्प संपूर्ण आमच्या गावाला आता ह्या 2 वर्षात पूर्ण आमच्या गावाला कायापालट होणार आहे दादांच्यामुळं, धैर्यशील दादांच्यामुळेच. म्हणून हो. तुम्हाला काय वाटतं खासदार म्हणून पुढचा खासदार आता तिघांच्यापैकी कोण? आम्हाला वाटते पुढला खासदार धैर्यशील मानेच पाहिजेत आम्हाला. कारण आमच्या गावासाठी जवळजवळ 8.25 कोटीचा निधी आम्हाला मंजूर झालेला आहे आणि बराचसाच अजून निधी आम्हाला मंजूर करून देतील. ह्याच्या आशेनं पुढं आम्हाला खासदार धैर्यशील मानेच पाहिजेत. धैर्यशील माने असतील तर पुढं मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला बराचसा फरक पडणार आहे आमच्या गावाला निधी यासाठी. परत मोदी असले तर आमच्या धैर्यशील माने खासदार असणे पुढं निधी येणार, आमच्या गावाला जरा कामं होणार, हा फरक पडणार आहे बराचसाच. त्यामुळं आम्हाला खासदार धैर्यशील मानेच पाहिजे. साहेब नमस्कार. नमस्कार. सत्यजित आबा, राजू शेट्टी की धैर्यशील माने की DC पाटील? धैर्यशील मानेच वाटते मला. का तर ते म्हणजे विकास कामासाठी बघितलं तर आमच्या गावात बरीचशीच त्यांनी विकास कामं केलेले आहेत. निधी वगैरे मंजूर करून आणलेला आहे आणि आहे लक्ष त्यांचं सगळं गावाकडे वगैरे विकास कामाकडे. आणि एक चांगले युवा नेतृत्व म्हणायला काय हरकत नाही.
माने साहेबांनी इथल्या तुमच्या गावातल्या हां. काय काय आदेश घेतले, काय सांगितले? आदेश असं काही नाही, पण आदेश म्हणजे सभा घेतली, मेळावा घेतला, हां. काय काय ठरलंय त्या मेळाव्यात? मेळाव्याला मी काही नव्हतो, पण चांगले विकास कामं झालेले आहेत बऱ्यापैकी. आता शंका काढण्यासारखं गावात काही नाही. हां. भागात म्हणलं तरी चांगलं त्यांनी प्रगती जे केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता आमच्या गावात विकास कामं एवढी झालेली आहेत की शंका काढण्यासारखं काहीच नाही. हां. गटारे, नाले बघा, पाण्याची व्यवस्था, लाईट, रस्ते वगैरे किंवा आणखीन जे काही विकास कामं असतील हां. ती पारदर्शकपणे केलेली आहेत. शंका काढण्यासारखं काहीसुद्धा नाही. हां. आणि त्यामुळे असं मला वाटतं की जे दादा भैया सांगतील ते आमच्यासाठी योग्य. काय सांगा? बरोबर आहे. आता हे बोललेलं हे काय नाही. आम्हाला आता आमच्या साहेबांनी सांगितले, भैया साहेबांनी, विकासराव माने साहेबांनी, दादा साहेबांनी, हां. की का धैर्यशील माने पाहिजे बरं. गावासाठी का फायदा होणार आहे ह्याचा, झालेला फायदा काय आहे ह्यासाठी बरोबरच आहे ह्यासाठी. हां. नमस्कार. नमस्ते. नाव कसं आपलं? योगेश दिनकर आलोडे, राहणार अंबप इथलंच आहे. इथलंच आहे. काय वातावरण गावात लोकसभेचं? खासदारकीला आमदार 4 उमेदवारांच्या पैकी कौल कुणाला? धैर्यशील दादा का बरं? चांगला आहे माणूस. हां. काय काम चांगलं गावात आहे. कसं कसं ठरलंय? गावात धैर्यशील दादासनीच मतदान होणार. किती टक्के? तरी 85% तर होईल. 85%? होय. एवढं कसं काय? एवढं कसं काय? एवढं होणार. एवढं होणार. नाव कसं आपलं? उदय माळी इथलंच आहे. इथलंच आहे. काय वातावरण लोकसभेचं? मोदी साहेब. मोदी साहेब का बरं? आम्ही मोदीला मतदान देणार आहे हां. मोदीला म्हणजे मानेन ना? हां, मोदीच्या खालचं कोण आहे बघायचं हां. नाही, वर कोण आहे तेच बघायचं. का ते असं? काय द्यायचं नाही, द्यायचं नाही का हा प्रश्न आहे हां. ना. हां. कशाला द्यायचं नाही, हां. काय केलं नाही तुम्ही थोडं सांगा. हां. तुम्ही आता घ्यायला नाही बाईट आमची, हां. तिने काय केलं नाही तुम्ही सांगा. महागाई वाढवली आहे, हे सगळं केलं. कोण म्हणते मागा? पगार बी वाढलाय लोक सगळ्यांचा. म्हणतात नव्हतं. पगार बी वाढलाय सगळ्यांचा. आंबपमधनं किती मतदान होईल मानेंना? अहो, भरपूर मतदान होणार. तुम्हाला सांगतो धैर्यशील माने निवडणार. काय सांग? कसं काय? कसं काय म्हणजे मतदान आम्ही देणार धैर्यशील माने. पैसा वगैरे काय लावलाय का? पैशाचा काय संबंध आहे? पैसा लावायची गरज नाही. मोदी साहेबांनी बराच पैसा दिला लोकांना. लोकांचे ऑपरेशन पैज म्हणते. हां. नमस्कार. नमस्ते. नाव कसं? माझं नाव वैभव वाघमारे. काय वातावरण इथं? वातावरण आहे धैर्यशील साहेबांचंच. कसं काय? आम्ही ज्यांना गावात मानतो असे BJC माने वगैरे त्यांना सपोर्ट आहे. हां. त्यामुळे गावात ते येतील असं हां. वाटतंय. किती पर्सेंट होईल? पर्सेंट असं सांगता येणार नाही, पण वाढून? वाढून येणार. आणि आबांना किती होईल इथे? आबांना 30%च्या आसपास. एवढं? हो. कसं काय हो? ते आता तसं कामकाज आहे. आबा जास्त भागात माहीत नाहीत. हां. त्यामुळं धैर्यशील दादा ह्याच्या अगोदर पण राहिलेले आहेत, ते निवडून आले. त्यांनी कामं केलेले आहेत बरोबर. आता वातावरण धैर्यशील मानेच कसं काय? आहे. आता तरी म्हणजे सपोर्ट बऱ्यापैकी आहे. किती टक्के? तरी 50% होईल. एवढं कसं काय गावात नाही ह्या वातावरण मानेंना? मानेंना म्हणजे तसं काम आहे जरा इथं काम केले 7 कोटीचं त्यांनी. काय वातावरण इथं? इथं आबा लीडने येतील. कसं काय? आता मी आलो इथं सगळी म्हणलं, सगळी माने 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 म्हणा. नाही इथं आबांची चर्चा आहे आणि आबा आमच्या गावचं बाच आहेत. हां. आणि आबासनी मांडणारा एक वेगळा गटच आहे. होय. त्यामुळे आबासने आमच्या गावात एक 50% मतं पडतील. 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 हां. त्यामुळे काही शंका नाही. हां. आबांनाच का? आबा म्हणजे गद्दारी आबांनी केलेलं नाही. हां. आबांचं काम गेले 10 वर्ष 50 तालुक्यात आमदार म्हणून जे काम होतं ते चांगलं केलेलं आहे. हां. म्हणून आबासनी. लोकसभेची निवडणूक लागली. आमदार खासदार म्हणून 3 उमेदवार आहेत. यंदा कुणाला? धैर्यशील माने. धैर्यशील माने. होय. का बरं? गावात निधी दिला त्यांनी. काय निधी दिला? आता आमच्याच गावाला 8,75,00,000 दिले. एवढं दिलं? होय. बरं. त्यामुळे त्यांना म्हणून त्यांना निधी होय. दिलाय म्हणून धैर्यशील माने. होय. नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय यंदाची ही निवडणूक? काय लोक येतात तुमच्याकडे, गिरायक आहेत, काय बोलतात? येते धैर्यशील मानेच म्हणते. धैर्यशील माने. कसं काय? तेच की निधी भरपूर दिलाय तिने आमच्या गावाला. काय काय केलं गाव आंबपमध्ये? गावात म्हणजे कसं कामाच्या स्वरूपात म्हणजे अजून कामं केलेली आणि करायची आहेत ही अजून पेंडिंगच आहे. रस्त्याची कामं चालू आहेत. आता मनपाळचा ते मारुती मंदिरला, परत आंबोपाडी ते तळसंदे तो रस्त्याला निधी तिनेच दिला. किती टक्के पडतील गावात तरी नाही म्हणत बघा की 60-65% तर पडणार. 60-65% पडणार.
सत्यजित आबा. सत्यजित आबा. का बरं? का एकनिष्ठ नेता आहे, काम चांगलं आहे त्याचं, सर्वसामान्यांशी मिसळून आहे. धैर्यशील माने निवडून गेले त्यानंतर परत आलेच नाहीत कधी. कामाचा काय विषय नाही. निधी दिलाय म्हणतात लोक. निधी दिसता कागदोपत्र दिला, आलाय कुठं गावात, बाकीचं काही नाही. काय सांगाल? धैर्यशील माल्यांचं काम चांगलं आहे. आता गावात आमच्या डांबरी वगैरे सगळं चांगलं आहे. तळ्याला मोठा निधी आला आहे. मारुती देवळाचं काम होणार आहे, त्याला पण निधी आला आहे. तर मोदीचं सरकारवर चांगलं आहे. किसान योजना संपूर्ण चालू आहेत मोदींच्या, त्यामुळे धैर्यशील माने 100% येणार. 100% येणार. मोबाईलवरती बघताय, गावात चर्चा कुणाची आहे? धैर्यशील माने. मानेंची. का बरं? वातावरण कसं वाटते हो काय सांगाल? सत्यजित आबा. सत्यजित आबा. का बरं आबा पाहिजे? नवीन चेहरा, नवीन चेहरा म्हणून. आणि एकनिष्ठ म्हणून आबा. म्हणून आबा. काय सांगाल? सत्यजित आबा एकनिष्ठ आहे, गद्दारी केलेली नाही, आणि नवीन चेहरा. नवीन चेहरा. नवीन चेहरा. या. नमस्कार. कुणाचा वार आहे इथं गावात? धैर्यशील माने. धैर्यशील माने. किती टक्के वार? अजून तसं काय सांगता येत नाही. तसं काय सांगता येत नाही. सांगता येत नाही. नाही. पण मानेंचं आहे. हो. इथलंच आहे का? हो, आंबापचं. काय वातावरण गावात? वातावरण काय, धैर्यशील दादा. धैर्यशील दादा. का बरं धैर्यशील दादा? तसेही कामे केलीत आंबापमध्ये. विकास कामे भरपूर झालीत. निधी आलाय सगळ्यात मोठा. हो नक्की. सगळ्यात मोठा निधी आंबपला आलाय. एवढ्या हातकणंगले तालुक्यामध्ये जर तुम्ही बघितलं दादांची कामे, तर हातकणंगले तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त निधी मोठा सगळ्यात आंबप ग्रामपंचायतीला मिळालेला आहे. त्यातून बरेच बंधाऱ्याचे काम असून दे, तलावाचे सुशोभीकरण असेल, मारुती मंदिरासारख्या मंदिराला 1.5 कोटी रुपये मिळाले. अजून बरेच आहेत. म्हणजे ग्रामीण भागात आता एवढं आमच्या सुधारणा झाली की पाण्याचे विषय असतील, बऱ्याच म्हणजे कोणतंच असं काम नाही की दादांनी केलं नाही. या गावात आता जवळपास 7,500 ते 7,000 मतदान. या गावातनं किती टक्के तरी कौल धैर्यशील मानेंना आणि आबांना, असं दोघांच्या जर का बघायला गेलं, राजू शेट्टी साहेबांना, असं किती तरी पडेल? तर 4,000 प्लस असेल दादांना. जिथे मानेगट मोठा आहे आंबपचा, त्यामुळे मानेगट जिथे मानेगट तिथं विषयगट असा विषय आहे आंबपमध्ये. इथं हो, जिथं मानेगट तिथं विषयगट. तर आपण आंबप या गावामध्ये आहे. या गावातील वरच्या टोकापासून आपण खालीपर्यंत लोकांच्या सोबत चर्चा करत आलो आहे. बाजार कट्ट्यावरती पहिल्यांदा आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तिथून मध्ये मेन रोडवरती असलेल्या या मार्केटमध्ये आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आणि खाली आता येऊन ह्या शिवगर्जना तरुण मंडळ या ठिकाणी आपण सुद्धा ह्या काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात. संध्याकाळची ही टाईम आहे आणि ह्या वेळेला घेतलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. खरं बघायला गेलं तर या गावामध्ये हे वातावरण जे आहे हे धैर्यशील मानेंना पूरक असलेलं दिसून आलेलं आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन घेतोय. या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.